हंपीमध्ये अखंड कातळात कोरलेली 15 फूट उंच गणेश मूर्ती बघायला विसरू नका. एवढं काय आहे, हंपीच्या 5व्या भागात आपलं स्वागत आहे. विरूपाक्ष मंदिरापासून जवळच कडेला कालू गणेश मंदिर आहे. तिथे भव्य अशी 15 फूट उंच एकाच दगडात कोरलेली गणेश मूर्ती आहे. ते बघून झाले की बडवी शिवलिंग म्हणून आहे. 12 फूट उंच असे शिवलिंग, ज्याचा तळ नेहमी पाण्यात असतो. ते बघायला विसरू नका. त्याच्याच शेजारी लक्ष्मी नरसिंह योगमुद्रेत असलेली मूर्ती नक्की बघा. उत्कृष्ट शिल्पकलेचा नमुना म्हणून हे बघता येईल. ही मूर्ती कृष्णदेवरायांच्या काळात एका ब्राह्मणाने बनवली असं म्हणलं जातं. त्याच्यानंतर आम्ही लोटस महाल बघायला गेलो. कडक उन्हात देखील तिथे थंड वातावरण राहते. थंड हवा राहण्यासाठी वर पाणी शिंपण्याची व्यवस्था तिथे आहे असं बोललं जातं. लोटस महालच्या आसपास किल्ल्याची तटबंदी आहे. तिथेच हत्ती राखण्यासाठी 11 हत्तींची गजशाळा आहे. ते बघून झालं की आम्ही क्वीन्स बाथ बघायला गेलो. त्या काळी मधल्या भागात पाणी असायचे. शिल्पकलेचा अजून एक सुंदर नमुना पाहिला. ते बघून झालं की भुईकोट किल्ल्याची बुरुज आम्ही तिथे पाहिले. किल्ल्याचे काही अवशेष होते. पुढच्या भागामध्ये विजय विठ्ठल मंदिराची माहिती सांगणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.